तारीख 13 मार्च, ठिकाण कोलकात्याचं नेताजी सुभाषचंद्र बोस इंटरनॅशनल एअरपोर्ट। संध्याकाळच्या वेळी एक अमेरिकन नागरिक परतीची फ्लाइट पकडत होता। तो इमिग्रेशन काउंटरवरती गेला। अधिकाऱ्यानं त्याचे डॉक्युमेंट स्कॅन केले, पण त्या अधिकाऱ्याला काहीतरी संशयास्पद दिसलं आणि त्यानंतर लगेचच त्या अमेरिकन नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला NIAच्या हवाली करण्यात आलं। त्याच वेळी इकडे लखनौ आणि दिल्ली विमानतळावर सुद्धा NIAनं 6 जणांना ताब्यात घेतलं। ते 6ही जण परदेशी नागरिक होते। ते युक्रेनचे रहिवासी होते। या सर्व 7 जणांना NIAनं एकाच दिवशी ट्रॅप लावून पकडलेलं। 15 मार्चला त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यांच्या तपासात जे काही समोर आलं ते धक्कादायक होतं। या सगळ्यांचा संबंध ईशान्य भारताशी आहे। त्यांचा संबंध म्यानमारशी सुद्धा आहे। कोलकात्यात पकडलेला अमेरिकन नागरिक याआधी लिबिया, सिरिया, इराक, अफगाणिस्तान, युक्रेन आणि व्हेनेझुएलातही दिसलेले आहे। हे सगळं प्रकरण नेमकं आहे काय? NIAनं पकडलेले 7 परदेशी नागरिक नक्की आहेत कोण? ते भारतात काय करत होते? त्यांचा संबंध म्यानमारशी कसा आहे? जगभरात युद्धाच्या ठिकाणी दिसलेला अमेरिकन नागरिक नक्की कोण आहे? सगळा विषय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल घडू। सगळ्यात आधी NIAनं ज्या 7 परदेशी नागरिकांना पकडलं त्यांच्या बाबतीत जाणून घेऊयात। कोलकात्यात पकडण्यात आलेल्या अमेरिकन नागरिकाचं नाव आहे मॅथ्यू व्हॅन डाईक। दिल्ली एअरपोर्टवरती युक्रेनच्या 3 नागरिकांना पकडण्यात आलं। त्यांची नावं आहेत मारियन स्टेफानक्यू, मॅक्सिम होन्चारुक आणि विक्टर कार्मिस्को। लखनौ विमानतळावर ज्या 3 युक्रेनच्या नागरिकांना पकडण्यात आलं त्यांची नावं आहेत पेट्रो हुर्बा, तारा स्लिवॅक आणि इवान सुपमनोस्की। 16 मार्चला पटियाला हाऊस कोर्टानं या सगळ्यांना 11 दिवसांच्या NIAच्या कोठडीत पाठवले। युक्रेनच्या नागरिकांना पकडल्यानंतर आता युक्रेन सरकार ऍक्टिव्ह झालंय। 17 मार्चला युक्रेनच्या राजदूतांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतली आणि युक्रेनच्या सगळ्या नागरिकांच्या सुटकेची मागणी केली आहे। पण अमेरिकन एम्बेसी मात्र या मुद्द्यावरती युक्रेन इतकी ऍक्टिव्ह नाहीये। अमेरिकन एम्बेसीनं फक्त इतकंच म्हटलंय की त्यांना या प्रकरणाची माहिती आहे आणि ते यावरती लक्ष ठेवून आहेत। पण हे 7 परदेशी नागरिक भारतात का आणि कसे आलेले? त्यांचा ईशान्य भारत आणि म्यानमारशी नेमका काय संबंध आहे ते आता पाहूयात। तर NIAच्या म्हणण्यानुसार हे सगळे परदेशी नागरिक भारतात टुरिस्ट व्हिसा घेऊन आले होते। ते वेगवेगळ्या तारखेला भारतात दाखल झालेले। NIAच्या तपासात असं उघड झालंय की युक्रेनचे 3 नागरिक हे माजी सैनिक आहेत। ते 18 डिसेंबर 2025 ला UAE मधनं भारतात आले। आधी ते आसाम मधल्या गुवाहाटीला गेले। तिथनं त्यांनी अवैध रीतीनं मिझोरम मध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यापैकी कोणाकडेच रेस्ट्रिक्टेड एरिया परमिट नव्हतं। मिझोरम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम यांसारख्या राज्यांमध्ये जाण्यासाठी भारतीय नागरिकांना इनर लाईन परमिटची आवश्यकता असते, तर परदेशी नागरिकांना रेस्ट्रिक्टेड एरिया परमिट घ्यावं लागतं। NIAचा असा आरोप आहे की त्यांनी मिझोरम मधनं आंतरराष्ट्रीय बॉर्डर क्रॉस केली आणि ते म्यानमारला गेले। त्यांनी म्यानमारच्या चीन या राज्यामध्ये प्रवेश केला आणि तिथं त्यांनी म्यानमारच्या सैन्याशी लढणाऱ्या एथनिक आर्म ग्रुपची भेट घेतली। त्यांनी या ग्रुपला मिलिटरी ट्रेनिंग दिलंय असं म्हटलं जात आहे। हे परदेशी नागरिक युरोपमधनं म्यानमारला ड्रोन पोहोचवण्याच्या कामात गुंतले होते। या ड्रोनचा वापर म्यानमारच्या सैन्याविरोधात लढण्यासाठी केला जाणार होता आणि त्या बदल्यात हे म्यानमार मधले ग्रुप्स भारतात ज्या सशस्त्र संघटनांवरती बंदी आहे त्यांना शस्त्र आणि ट्रेनिंग पुरवणार होते। त्यामुळेच भारताच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता। पण म्यानमार मधनं भारतामार्गे परतत असताना इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आला आणि त्यांना अटक करण्यात आली। पण NIAला हे सगळं इनपुट कुठून मिळाले? त्यांच्या बाबतीतला संशय नेमका कसा निर्माण झालाय ते सुद्धा पाहूयात। फेब्रुवारी 2021 मध्ये म्यानमारच्या सैन्यानं देशात सत्ता बदल केला। तेव्हापासून तिथं सैन्याच्या नियंत्रणाखालचं सरकार आहे। मार्च 2025 मध्ये मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता की अमेरिका आणि ब्रिटनचे भाडोत्री सैनिक मिझोरम मार्गे म्यानमारमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना म्यानमारच्या सैन्याविरुद्ध लढणाऱ्या आर्म ग्रुप्सना ट्रेनिंग द्यायचे। त्यांच्या माध्यमातून म्यानमारमधलं सरकार उतरवण्याचा प्लॅन असल्याचं सुद्धा म्हटलं जातं। ईशान्य भारत हा सुरुवातीपासूनच संवेदनशील भाग राहिलेला आहे। आसाम असेल, नागालँड, मणिपूर यांसारख्या राज्यांमध्ये अनेक सशस्त्र संघटना या ऍक्टिव्ह आहेत। त्यांचा देशविरोधी कारवायांमध्ये समावेश असल्याचं अनेक वेळा समोर आलेलं आहे। त्यामुळे NIAचं या भागात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवरती विशेष लक्ष असतं। NIAच्या तपासात असंही समोर आलंय की लखनौमध्ये ज्या 3 युक्रेनच्या नागरिकांना अटक करण्यात आली आहे त्यांनी विमानतळाजवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम केला होता। हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी या व्यक्तींकडे ID कार्डची मागणी केली तर त्यांच्याकडनं फॉर्म C भरून घेतला।
पण या व्यक्तींनी दिलेली माहिती संशयास्पद वाटली, त्यामुळे त्यांची माहिती संबंधित यंत्रणा आणि एम्बसीकडे पाठवण्यात आली. प्राथमिक चौकशी दरम्यान या 3 युक्रेनी नागरिकांच्या हालचालींबाबत अलर्ट जारी करण्यात आलेला, त्यामुळे हे प्रकरण इमिग्रेशन डिपार्टमेंटकडे सोपवण्यात आलं. याच टप्प्यावर तपास यंत्रणांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केलेली आणि एकदा पूर्ण खात्री पटल्यानंतर त्यांना विमानतळावरती ताब्यात घेण्याची तयारी ही करण्यात आली. तपासात असं समोर आलंय की युक्रेनच्या या 3 नागरिकांनी मलेशियाची राजधानी क्वालालंपूरची तिकीटं बुक करून ठेवली होती. ते 13 मार्चला लखनौ विमानतळावर पोहोचले, पण इमिग्रेशन विभागाला त्यांच्याबाबत आधीच माहिती मिळालेली होती. त्या आधारे विमानतळावरती दाखल होताच त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्यांच्या प्रवासाचा पॅटर्न आणि हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर त्यांना रीतसर कोठडीत घेण्यात आलं. एनआयएनं त्यांच्या विरोधात यूएपीएच्या कलम 18 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर भारताच्या सुरक्षेविरुद्ध कट रचल्याचा आणि दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. सध्या त्यांचं संपूर्ण नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी कसून चौकशी केली जाते. बरं, या 7 जणांमध्ये एक अमेरिकन नागरिक सुद्धा आहे, ज्याला कोलकात्याच्या विमानतळावरनं ताब्यात घेण्यात आलंय. आता तो नेमका कोण आहे, त्याचं भारतात दिसणं एवढं चर्चेत का आलंय ते सुद्धा पाहूयात. तर या अमेरिकन नागरिकाचं संपूर्ण नाव आहे मॅथ्यू ॲरॉन व्हॅन डाईक. त्यानं त्याच्या वेबसाईटवर स्वतःला लिबियातल्या सिव्हिल वॉर मधला स्वातंत्र्य सैनिक, अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर, युद्ध पत्रकार, सोली या संस्थेचा संस्थापक आणि इंटरनॅशनल सिक्युरिटी अॅनालिस्ट म्हटलंय. पण सोशल मीडियावरच्या चर्चेनुसार काही जण त्याला अमेरिकेचा भाडोत्री सैनिक म्हणतात, तर काही जण सीआयएचा एजंट म्हणतात. मॅथ्यूचं वय हे 46च्या आसपास आहे. त्याचा जन्म अमेरिकेतल्या मेरीलँड राज्यातल्या बाल्टिमोर इथं झाला. त्यानं मेरीलँड युनिव्हर्सिटीतनं पॉलिटिकल सायन्स मधनं डिग्री घेतलेली आहे. नंतर त्यानं जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीतनं सिक्युअर्ड स्टडीज मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यानंतर तो ॲडव्हेंचर लाईफ कडे वळला. व्हॅन डाईक यानं 2007च्या आसपास उत्तर आफ्रिकेतनं मिडल ईस्ट पर्यंत बाईकनं प्रवास केलेला. त्यानं कावासाकी KLR 650 या बाईकनं तब्बल 3 वर्ष 9 देशांमध्ये प्रवास केलाय. तो मोरोक्को, मॉरिटेनिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, तुर्की आणि इराक या देशांमध्ये बाईकनं फिरलाय. त्यानं 2009 साली इराकमध्ये युद्ध पत्रकारिता केल्याचं म्हटलं जातं. या दरम्यान तो अमेरिकन सैन्यासोबत दीर्घकाळ संपर्कात होता. 2010 मध्ये तो अफगाणिस्तानात गेला. तिथं सुद्धा तो अमेरिकन सैन्याच्या संपर्कात होता. तो अफगाणिस्तानात असतानाच अमेरिकेच्या अनेक मिलिटरी बेसिसवरतीही गेला होता. पण व्हॅन डाईक पहिल्यांदा चर्चेत आला तो 2011 साली. त्या वर्षी त्यानं लिबियन सिव्हिल वॉर मध्ये भाग घेतला होता. व्हॅन डाईक हा लिबियाचा हुकुमशहा मोहम्मद गडाफी विरुद्ध लढणाऱ्या बंडखोरांच्या गटात सामील झाला. त्यावेळी त्याला गडाफी सरकारनं अटक सुद्धा केलेली. व्हॅन डाईक 6 महिने लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या प्रसिद्ध अबू सालिम जेलमध्ये कैद होता. अखेर जेव्हा बंडखोरांनी त्रिपोलीवरती ताबा मिळवला तेव्हा त्याची सुटका झाली. त्यानंतर व्हॅन डाईकनं 2012 मध्ये सिरियाच्या सिव्हिल वॉर मध्ये भाग घेतला. त्यावेळी सिरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या विरुद्ध जे बंडखोर ऍक्टिव्ह होते त्यांना तो मदत करत होता. या बंडखोरांना ट्रेनिंग देण्याचं कामही त्यानं केलं. व्हॅन डाईकनं त्यांच्यावरती एक डॉक्युमेंटरी फिल्म सुद्धा बनवलेली. त्यावेळी सिरियाच्या असद सरकारनं त्याला आतंकवादी म्हणून घोषित केलं होतं. त्याच काळात व्हॅन डाईकनं इराकमध्ये आयसिस विरुद्ध सुद्धा लढाई लढली होती. 2014 साली व्हॅन डाईकनं सन्स ऑफ लिबर्टी इंटरनॅशनल म्हणजे सोली या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनची स्थापना केली. त्यांच्या वेबसाईटनुसार या संस्थेचा उद्देश अशा लोकांना ट्रेनिंग देणं आहे जे हुकुमशाही सत्तेविरुद्ध लढाई लढतात. ही संस्था अशा लोकांना मिलिटरी ट्रेनिंग, रिसोर्सेस आणि मार्गदर्शन पुरवते. व्हॅन डाईक हा 2019 पासून व्हेनेझुएलामध्ये मादुरो सरकार विरोधात ऑपरेशन चालवत होता. त्यानं जानेवारी 2025 मध्ये केलेल्या सोशल मीडिया पोस्ट मधनं स्वतः याचा खुलासा केलेला. 2022 मध्ये त्यानं मान्य केलं होतं की तो युक्रेनला सुद्धा गेला होता, जिथं तो रशिया विरोधात लढला होता. त्यानं सोशल मीडियावरती सुद्धा लिहिलेलं आहे की तो व्हेनेझुएला, म्यानमार, इराण आणि अन्य देशातल्या हुकुमशाही नेत्यांविरोधात लढतोय. या सगळ्यांची तीच अवस्था होईल जी सिरियामध्ये बशर अल असद यांची झाली. आणि या सगळ्यांमुळेच मॅथ्यू व्हॅन डाईक याच्यावरती सीआयएचा एजंट असल्याचे आरोप होत आहेत. आता व्हॅन डाईक याला एनआयएनं कोलकात्यातनं ताब्यात घेतलंय. तो म्यानमार मधनं परतत होता हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे तो आता म्यानमार मधलं सरकार उलथवण्याच्या प्रयत्नात होता अशी शक्यता वर्तवली जाते. एनआयए सध्या या सगळ्याची कसून चौकशी करते. त्याचा भारतात काही मोठं करण्याचा प्लॅन होता का याचाही तपास केला जातोय.
आता या तपासात आणखी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.